आंबोळीचे शेत. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. डोक्यावर टोपलीनी टोपलीत तिच्या कारभारासाठी जेवण होते. सूर्य माथ्यावर आला होता अन तिची पावले झपझप पडत होती. समोरून पाडगावला चाललेल्या रुबाबदार घोडेस्वाराने पार्वतीबाईला थांबवले. हे कंचं गाव म्हणायचं? त्याने विचारले. मडिलगे बुद्रुक माझ्या भावा. ती उत्तरली. हे बघ, मला भूक लागली आहे. तुझ्या टोपलीत काय आहे? घे की. तिने डोईवरची टोपली उतरवली. त्यावरले फडके काढले आणि एक आंबोळी घोडेस्वाराला देण्यासाठी मोठ्या पानावर ठेवली. घे बाबा. ह्याला काय म्हणतात ग बायो? अन इतकाली भोक कशी पाडली तू त्याला? त्या जाळीदार घावनाकडे बघत घोडेस्वाराने विचारले. तिला हसूच आले. म्हणाली, याला आंबोळी म्हणतात र, आन भोक पाडावी नाय लागत र बाबा. तव्यावर टाकलं पातळ पातळ आंबोळीचं पीठ की पाणी मुरतंय आन भोक पडत्यात बघ जागोजागी. घोडेस्वार मोठ्या आवडीने पानावरली आंबोळी खातोय हे बघून पार्वतीबाईचा जीव सुखावला. तिने विचारले, आवडली? बेस. आणखी देतेस? घे की. ह्या पार्वतीच्या हाताला चव हाय म्हणायची. तिने मोठ्या प्रेमाने आणखी 2 आंबोळ्या पानावर घातल्या. करता करता टोपली रिकामी झाली. कुणाला चालवल्या होत्या जनू? कारभारी राबत्यात दुसऱ्याच्या शेतात. त्यांच्यासाठी. अर्रर्र. आता ग? ते परत आणतात. माझ्याजवळच एक झोपडी आहे. माझे हात थरथर कापत आहेत आणि माझ्या घरी आंबोळीचे पीठ आहे. आम्ही गरीब आहोत, पण आमचे हृदय समुद्रासारखे आहे माझ्या भावा. ती म्हणाली, तसे नाही. पाणी पिऊन समाधानाची ढेकर दिली आणि घोड्यावर बसून तो निघून गेला. पार्वतीने नव्याने आंबोळ्या घातल्या आणि ती शेताकडे गेली. आज उशीर झाला ग पारू? तिच्या पतीने विचारले. एक घोडेस्वार वाटंत आला. एकदम भुकेला. त्याला खाऊ घातल्या आंबोळ्या. मग नव्यानं करता वखत झाला. हे बेस केलंस. भुकेला माणूस पोटभर जेवला ना? आगं, भगवंतच जेवला. शेतकरी म्हणाला. आता खावा सुखानं. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. तो आनंदाने खाऊ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरीच दाराशी राजाचे दूत उभे बघून शेतकरी घाबरला. पार्वती गई आंबोळीवाली हिथंच हाती काय? काय केलं निनं? शेतकऱ्याने भीत भीत विचारले. तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब बोलिवलंय. तो नाक फुगून जोरात म्हणाला. त्या घोडेस्वारानं काय कागाळी केली काय जनू? शेतकरी विचारात पडला. आवो, मी काय वाईट केलं कुणाचं? मी निश्चिंत हाय. जाऊ चला. सांगू महाराजांना, भुकेल्याला जेवू घालणं हा अपराध होतो काय देवा? दोघे नवरा बायको दरबारात निघाले. बघतात तर काय, त्यांचं स्वागत दिंडी दरवाजापासूनच सुरू झाले. अगोदरच संकोचून गेलेल्या पारूने सिंहासनाकडे बघितले, तर तो कालचाच घोडेस्वार. ह्योच की कालचा घोड्यावरला बाबा, ती पतीला म्हणाली. म्हणजे ते महाराज होते? तिचे मन एकदम उचंबळून आले. थोडे घाबरेही झाले. माफी असावी देवा, आपल्याला एकेरीत बोलावलं. भाऊ म्हणलं. चुकी झाली. पार्वती बोलू लागली. पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू, सखा, पिता सर्व काही असतो. तू काल ज्या प्रेमाने मला खाऊ घातलंस त्यानं मी प्रसन्न झालो आहे. आता तुझ्या पतीला दुसऱ्याच्या शेतात राबण्याची गरज नाही माझ्या बहिणी. 10 एकरांची शेती मडिलगे बुद्रुक इथे मी तुझ्या नावावर करत आहे. इनाम म्हणून. त्या गरीब जोडप्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू जमले. शाहू महाराजांना नमस्कार करून ते निघाले. ह्या माझ्या बहिणीचा साडीचोळी देऊन सन्मान करा. माहेर वाशिण आहे ती आमची. शाहूराजांचे हे उद्गार ऐकून पार्वतीबाईच्या डोळ्यांत पाणीच आले. मोठ्या आनंदाने ती जोडी मडिलग्याला पोहोचली. कोल्हापूरच्या प्रजाहितदक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून या जोडीला दिले ते शेत आंबोळीचे शेत म्हणून आजही प्रसिद्ध आहे.